बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व पत्रकार बांधव आणि मी आपण जवळजवळ दीड वर्षाच्या नंतर भेटतो आहे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं. यापूर्वी रेल्वे असेल किंवा हायवे, विमानतळ ह्या संदर्भात अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदा झाल्या, पण ह्या वेळेला पुणे नाशिक रेल्वे ह्या विषयावर महत्त्वाची अपडेट सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी यांनी काल पुणे येथे दौऱ्यावर असताना जाहीर केली. आणि माझ्या दृष्टीने हा त्यांचा अंतिम शब्द आहे. गेल्या अनेक वर्षापासून जुना रेल्वे मार्ग सोडून नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे होणार अशा प्रकारची चर्चा होती. तो नवीन रेल्वे मार्ग म्हणजे पुणे शिर्डी नाशिक. परंतु तरीसुद्धा आपल्या भागातील जनता, बाजूच्या जिल्ह्यातील, बाजूच्या परिसरातील जनता आशावादी होती की काही जरी झालं तरी रेल्वे मार्ग आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यातून जाईल अशा प्रकारची लोकांची मनापासून आशा होती. पण त्या आशा सर्व फोल करण्याचं काम काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुणे नाशिक रेल्वे हा गेल्या 20 वर्षापासूनचा आपला कंटिन्यूस पाठपुरावा असलेला प्रकल्प आज एकदाचा बासनात गुंडाळण्यात आलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, शिवजन्मभूमीतील सगळ्या जनतेच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे. मी यासाठी म्हणतो आहे की मला आठवतं आहे, मी पहिल्यांदा खासदार झालो 2004ला. त्यावेळेला लोकांची काही फारशी मागणी वगैरे होती अशातला भाग नाही, किंवा पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात चर्चाही नव्हती. पण मला वाटलं भविष्याचा विचार करता, ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विचार करता पुणे नाशिक रेल्वे होणं गरजेचं आहे. म्हणून मी पुढाकार घेतला. ज्यावेळेला रेल्वे मंत्रालयामध्ये चीफ इंजिनियरकडे गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्वीचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी एकदा पुढाकार घेऊन सभागृहात मागणी केली आणि एक सर्वे झाला होता. तो सर्वे तोट्यामधलाच सर्वे आला होता, त्यामुळं तो प्रकल्प आपण गुंडाळून ठेवला. 2004ला निवडून आल्यानंतर 2005ला मी मागणी केली आणि त्यावेळेला एक सर्वे झाला. त्या सर्वेवर जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च करण्यात आले. आणि सर्वेच्या अंतिम अहवाल जो आला त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ -1% आसपास, म्हणजे 80-85 पैसे, 1% आसपास हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल म्हणून तो सुद्धा गुंडाळण्यात आला. परत सातत्याने मी पाठपुरावा करतच राहिलो. 2007-8च्या दरम्यान पुन्हा त्यावेळेला सर्वे केला, तेव्हाही 0.45 चा त्याचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला. नंतर 2009-10ला मनमोहन सिंग सरकारची दुसरी टर्म असते, त्यावेळेला पुन्हा मी पाठपुरावा केला. त्यावेळेला मंजूर केला. त्यावेळेला म्हटलं कसा पाहू. आणि अगदी चाकणपासून
नाशिकपर्यंत प्रवास केला, जवळजवळ 4-5 दिवसाचा 8 दिवसाचा प्रवास केला. त्यावेळेला मी स्वतःहून त्यांना काही जागा दाखवल्या. चाकण बाजार समिती, राजगुरुनगर बाजार समिती, मंचर, नारायणगाव हा सगळा परिसर शेतीमालानं कसा फुललेला परिसर आहे हे दाखवलं. आणि त्यावेळेला त्यांनी सर्वे केल्यानंतर सांगितलं की हा प्रकल्प थोडासा का होईना फायद्यात जातो आहे, आणि म्हणून त्याच्यावर नंतर मी पाठपुरावा करायला सुरुवात केली. ही संकट ओळखून त्यावेळेला सी.पी. जोशी म्हणून नितीन गडकरीच्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याबरोबर भांडून आपली हांगरी करून हा प्रकल्प मंजूर करून दिला. त्याच्याशिवाय आजपर्यंत चाकणचं काय झालं, नगर रोडचं काय झालं, तळेगाव चाकण शिक्रापूरचं काय झाले, पुणे नगर रस्त्याचं काय झाले, काही नाही. भाषणं मात्र छानपैकी सुंदर अशी लोकांना ऐकून टाळ्या वाजवणारे भाषणं मात्र झाली. पण मतदारसंघ 10 वर्ष मागत आहे, 15 वर्ष मागत आहे. मग लोकांना मला प्रश्न विचारायचा जनतेला, मग आपण काय कमवलं आहे, काय मिळवलं आहे गेल्या 15 वर्षामध्ये, कुठल्या गावात जातो, कुणाला विचारा काय काम केलं. माझ्याकडं तर कामाची यादी आहे, तुम्हाला प्रतिभा देत आलो. अशा प्रकारचे आज ही रेल्वे आहे. मला सांगा, मी 2005 पासून पाठपुरावा करून 2019 पर्यंत ही रेल्वे आणून केली. माझा जर पराभव झाला नसता तर आज वेगळं चित्र झालं असतं. पराभव झाला, माझं जे काय व्हायचं ते होईल, ठीक आहे, परंतु मतदारसंघातून नुकसान झालं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे. दादा, विशिष्ट राजकारणी लोकांनी अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प पळवण्याचं ठरवलेलं आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही वाटत असे काही प्रकल्प शिफ्ट जे होतात त्याला काही कारणे सुद्धा असतात, भौगोलिक कारण असेल किंवा अजून काही असं स्पेसिफिकली काय सांगतात तुम्ही जे म्हणता. मला तुम्ही म्हणाल पाण्याचं हे कोल्हापूरला आलेलं जलसिंचन कारण, ठीक आहे, त्याचं कारण असेल काहीतरी, म्हणजे आपल्याला काही माहिती नसताना निधनानंतर झाल्यावर संशय, ठीक आहे ना, पण त्यावेळेस सुद्धा खातं हे त्यांच्याकडं नव्हतंच. प्रत्येक प्रकल्प जे काय आता म्हणतो, काही डायमंड बाजार तिकडे सुरतला गेला, हे इकडे गेलं, ते तिकडे गेलं, RBIचं ऑफिस, हेड ऑफिस दिल्लीला जातं किंवा अहमदाबादला जाते. ह्या गोष्टीच्या पाठीमागं ती इंडिव्हिज्युअल गोष्ट तपासून बघावं लागेल, त्याच्या पाठीमागची खरंच कारणं काय नसेल, काय कारण त्याच्यावर आपल्याला. रेल्वे प्रकल्प नगर जिल्ह्यात गेला. राधाकृष्ण विखेंचं आधीपासून म्हणणं होतं की माझ्या जिल्ह्यातून हा रेल्वे प्रकल्प जावा. मग या विषयात राधाकृष्ण विखेंनी त्यांचं राजकीय कौशल्य पणाला लावत पुणे जिल्ह्याला मात दिली आहे का? मला माहिती नाही राधाकृष्ण पाटलांचं त्याच्यामध्ये काय बोलतो, पण एवढं नक्की की आम्ही कमी पडलो, आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले. आम्ही जे आंदोलन करायला पाहिजे, जो पाठपुरावा करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आता म्हणजे पुण्यापासून 2 मार्गे शिर्डीला रेल्वे आहे, शिर्डीपासून नाशिकला रेल्वे आहे. मग ती कनेक्टिव्हिटी असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करा, फास्ट काहीतरी करा. ही तर गरजेच होती ना. इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विषय आहे. तो छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला परिसर आहे, 12 मावळ प्रांतातला परिसर आहे. याच्यावर तुम्ही अन्याय करता. गेल्या काही काळापासून आत्ताचे खासदार शिरूर लोकसभेचे दिसतच नाहीयेत. तुम्ही माजी खासदार म्हणून काय म्हणाल? तसं या इटमध्ये तीच परिस्थिती, गेल्या इटमध्ये तीच परिस्थिती आहे. परंतु निवडणूक आले की ते दिसतात, चांगली भाषणं करतात, लोक बळी पडतात. आणि एवढं होऊनही चाकणची जी परिस्थिती आहे, ट्रॉफिक अजूनही होती आहे, काय सांगाल त्यावर? खूप कॉरिडॉर बोलले ते,
भक्ती शक्ती कॉरिडॉर ते काय तुमचं मेडी पार्क काय चाकणचा कॉरिडॉर तर पंतप्रधान कार्यालयाने मंजूर केलाय. इंद्रायणी मेडिसिटी इंद्रायणी मेडिसिटी काय झालं? कुठे मेडिसिटी इंद्रायणी आहे तिथंच आहे. मेडिसिटी काही नाही आहे. जे त्यांनी सांगितलं ते सगळं तिथंच आहे. त्याच्यात काही झालेलं नाही. फक्त बोलायचं, चांगल्या घोषणा करायच्या, चांगली भाषणं करायची, टाळ्या घ्यायच्या, पण लोकांचं काय होतं याचा कधी विचारच केला नाही ना. दादा, पण खासदारांच्या कामावर महायुतीकडून त्यांना जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारले जात नाहीत. तुम्ही सोडले तर दुसरे सर्वच महायुतीचे नेते त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही. नाही बोलतात नाही ना. अजितदादा तर खूप टीका केलेली अजितदादाने, नाही असं नाही. नाही, पण अलीकडच्या काळात 2 राष्ट्रवादी एक होणार ती चर्चा जेव्हापासून झाली तेव्हापासून सर्व शांत झाले. कसं आहे, वैयक्तिक ज्याला त्याला झळ पोचत असेल तेच विचारते. मला माझ्या दृष्टीने माझ्या मतदारसंघाचं नुकसान होते. मला वैयक्तिक काय नाही. मी पराभूत झालो म्हणून मी त्यांच्यावर टीका करते अजिबात नाही. मला ज्या मतदारसंघानं मला घडवलं, ज्या मतदारसंघानं मला 15-20 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्या मतदारसंघाचं त्या जनतेचं नुकसान होतं ही माझ्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी वैयक्तिक त्यांनी कुठली भूमिका करावी, कशात काय करावी, कसली भाषणं करावी याच्याबद्दल मला त्यांचं वैयक्तिक काय देणं घेणं नाही. दादा, तुम्ही सांगितलं की काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग बदललाय. ते ठराविक लोक कोण? नाही, काही लोकांच्या आग्रहाखातर मी असं नाही बोलतो. असं आपल्यामध्येच कोणतरी बोललेलं. 2 वर्षापूर्वी 9,000 कोटीचा चाकण ते मोशी, राजगुरुनगर ते मोशी प्रकल्प मंजूर झाला. त्याचं काम पुढं अजून काहीच झालेलं नाही. केंद्र नेमकं पुणे जिल्ह्यासोबत दुजाभाव काय करतंय. होतं, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रकल्पाला वेळ लागतो. 5,000, 7,000, 8,000 कोटीचा प्रकल्प आहे. हे काय लगेच आम्ही DPDC मधून रस्ता मंजूर केला 2 कोटीचा लगेच काम चालू झालं असं नाही. पण मोठ्या प्रकल्पाला तेवढा वेळ लागतोच आहे. याचं टेंडर झालेलं आहे. तर टेंडर कधी झालेलं? 3 वर्षापूर्वी झालेलं आहे टेंडर, नाशिक फाट्यापासून तर इथं येईपर्यंत. आता आपण जी चाकणची ट्रॅफिक म्हणतात हे तुम्हाला मी पत्र दाखवतो. 6 लेनिंग नाशिक फाटा ते खेड सेक्शन हा जवळजवळ 29 किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेचा. मी पाठीमागं लागून त्याचं टेंडर काढलं होतं. 2017ला टेंडर काढलेलं आहे. त्याची कॉपी टेंडरचीच कॉपी आहे 2017ची. हां, पण त्याला विरोध काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं, तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी विरोध केला की आम्हाला असं रुटीन पाहिजे, तसं पाहिजे. त्यामुळं नॅशनल हायवेनं तो प्रकल्प थांबवला. आता 2017ला याचा नारळ फोडला. नितीन गडकरी होते, शरद पवार साहेब होते, मी होतो आणि बापट पालकमंत्री. चांदणी चौकामध्ये खूप मोठी उद्घाटन भूमिपूजन झाली. त्यावेळेला याचा नारळ फुटला होता. दुसरा बनकर फाटा ते घोडेगाव ते भीमाशंकर ते राजगुरुनगर ह्या रस्त्याचा सुद्धा नारळ फुटला होता. आता 2017 आज आहे, 9 वर्ष होऊन गेले. नारळ फुटला, पुढं काही झालं नाही. गडकरीनं हे दाबून केलेलं आहे, पण काही झालं नाही. त्यामुळं आता ठीक आहे, वेळ लागेल. आता मला वाटतं दृष्टिक्षेपात आलेलं आहे. अजून 1-2 वर्षांनी तरी काम चालू व्हायला हरकत नाही या रस्त्याचं. पुढची रणनीती काय असेल? तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की रस्ता रोको करू, आंदोलन करू, पंतप्रधानांना भेटू. पुढची दिशा काय असेल? रेल्वेच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत काही आता तिने कुणीही किती आंदोलन जर केली, कारण ज्या वेळेला तुम्हाला करायला पाहिजे त्या वेळेला कोणी केलं नाही. ज्यांनी करायला पाहिजे काम पाठपुरावा कुठं केला कोणी? नुसती फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर लेटर हेड टाकायचं आणि त्याच्यावर येलो लाईनने काहीतरी हायलाईट करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पोच एकाही पत्राची नव्हती कधीच. आतापर्यंत जेवढी पत्रं त्यांनी दाखवली आहे ती फक्त एखादं काम मंजूर झालं की ते पत्र दाखवायचं, त्याच्यामध्ये पिवळ्या लाईननं अंडरलाईन करायचं. काय झालं नाही. व्हायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधी कमी पडले त्यामध्ये. 100% लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदारच कमी पडला. त्यांचीच जबाबदारी होती. ठीक आहे, आमदारांची जबाबदारी नव्हती. जबाबदारी ही केवळ आणि केवळ खासदाराची असते, ती त्यांनी केली नाही. मग त्यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली होती.
नाही, पण आता त्याच्यानंतर आज फायनल झालं ना त्यांचं की नाहीच. आता मी मध्ये आंदोलनाच्या गेलो होतो संगमनेरमध्ये हे झालं. संगमनेरमध्ये, मी स्वतः तिथं हजर होतो. मी त्यावेळेला पण पुढं परिस्थिती मांडली, पण लोक अजून आशावादी होते की होईल आज नाही तर उद्या होईल. दादा नाही, दोनच संगमनेरमध्ये जणांमध्ये ज्या पद्धतीने दादा हे झालं, सत्यजित तांबे असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्या पद्धतीने आपल्या पुणे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा जनता सुद्धा एकवटली नाही. केलं, काही लोकांनी केलं ना आपल्याकडे. मुंगसे सुधीर मुंगसे असतील किंवा बाकी लोक असतील, त्यांनी प्रयत्न केला. दादा फक्त तुम्ही आणि सत्यजित तांबे हे हां. दोनच जण या विषयासंदर्भात लढताना दिसत आहेत. बाकी पुणे ते नाशिक या दरम्यानचे अनेक नेते आहेत, मग ते कुठे आहेत? त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न. पण त्यांनाही या गोष्टीचं महत्व. पण कसे मुळात नाशिकचा खासदार होता हेमंत गोडसे, नाशिकचे खासदार होते भाऊसाहेब वागचौरे, या सगळ्यांना मी बरोबर घेतलं होतं. प्रत्येक मिटिंगला हेमंत गोडसेला बरोबर घेऊन जायचं किंवा यांना घेऊन जायचं. ते मार्केट कमिटीचं काय देवीदास हां देवीदास त्यांच्या त्या सगळ्यांना बरोबर मी घेऊन जातो. आता विमानतळाचं मला सांगा, किती लोकांनी माझ्यावर टीका केली.